नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। सेकंड लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची आपण एलिमिनेशन मेथड बघितलेली होती, ज्याच्यामध्ये आपले क्वेश्चन 2 मधले 5 क्वेश्चन झालेले होते। आज आपल्याला बघायचं आहे 6वा क्वेश्चन, जे आपल्या बोर्डवर आपल्याला दिलेला आहे। तर बघा, या प्रॉब्लेम मध्ये काय की आपल्याला जो दिसत आहे, हे जे नंबर दिलेले ते कोणते नंबर दिलेले, तर रॅशनल नंबर। तर आपल्याला सोपं म्हणजे कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी आपण काय करणार, या इक्वेशनचे जे कोएफिशिएंट आहे ते इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार। मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे इक्वेशन दिले, जे डिनॉमिनेटर मध्ये नंबर दिले, त्याचा काय घ्यायला लागेल आपल्याला, एलसीएम। तर त्याच्या एलसीएम आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय। हे कशासाठी करताय आपण, कारण की आपलं कॅल्क्युलेशन कशासाठी, सोपं जाण्यासाठी करत आहे। म्हणून मी इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय करत आहे, किती आहे डिनॉमिनेटर 3 न। तर इक्वेशन फर्स्ट काय बनेल तुमचा, 3 into 1/3x plus 3 into y equals to 10/3 into 3। 3 कैंसल, इसलिए 3 आणि 3 काय होतील, कैंसल। इक्वेशन काय बनेल, x plus 3y equals to 10। इक्वेशन नंबर काय देणार आपल्याला, थर्ड। जे तुमचं सेकंड इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन मध्ये इथं बघा डिनॉमिनेटर किती आहे, 4। जर वेगवेगळा डिनॉमिनेटर असेल तर आपण त्याच्या एलसीएम ने मल्टिप्लाय करणार। तर या इक्वेशन सेकंडला आपण किती ने मल्टिप्लाय करणार 4 न। म्हणून इक्वेशन सेकंड मल्टिप्लाइड बाय किती ने मल्टिप्लाय करणार आपण, 4 न। तर काय बनणार इक्वेशन आपलं, सांगा, 2 into 4x plus 4 into 1/4y equals to 11/4 into 4। इथले 4 काय होतील, कॅन्सल। इक्वेशन काय बनल, 4 into 2 8x plus y equals to 11। इक्वेशन किती बनणार आपलं, हे 4 बनणार। आता आपण काय करणार, इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थ काय करणार, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार। तर जरा आपण इक्वेशन जवळ लिहूया, x plus 3y equals to 10। इक्वेशन थर्ड, त्याच्यानंतर 8x plus y equals to 11। इक्वेशन फोर्थ। तर सेकंड लेक्चर मध्ये आपण कंडिशन बघितली होती, जर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर आयदर कोएफिशिएंट ऑफ x किंवा y कसे पाहिजेत, इक्वल पाहिजेत, बट अपोजिट इन साइन। तर आता इथं कोणत्याच व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इक्वल नाहीत, एक तर आपण x चे करू शकतो किंवा y चे करू शकतो। या ठिकाणी आपण एलिमिनेट करायचं आपल्याला y चं, तर या ठिकाणी y चा कोएफिशिएंट किती आहे, 3। म्हणून इथं किती पाहिजे आपल्याला, 3। म्हणून या इक्वेशनला आपण किती ने मल्टिप्लाय करणार आपण 3 न। सांगा काय बनणार इक्वेशन, 8 into 3 24x plus 3y equals to 33। इक्वेशन फिफ्थ। आता आपण काय करणार, हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली काय करणार, सॉल्व्ह करणार। कोएफिशिएंट कसे येतं, सेम, साइन पण कसे येतं, सेम। तर काय सांगितलं ते, अशा वेळेस कंडिशन सेकंड लेक्चर मध्ये आपण सर्व गोष्टी बघितल्या होत्या। तर आपण काय करणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन v फ्रॉम इक्वेशन थर्ड। काय बनणार इक्वेशन, x plus 3y equals to 10। इक्वेशन थर्ड, 24x plus 3y equals to 33। इक्वेशन फिफ्थ। त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायची म्हणजे काय करायची, खालच्या इक्वेशनचं साइन काय करायचं, चेंज। प्लसचं काय होणार, मायनस, प्लसचं काय होणार, मायनस, आणि पण काय होणार, मायनस। इथं काय तुमचे 1 minus 24 minus 23x plus 3y minus 3y कॅन्सल। 10 minus 33 आन्सर काय येणार, minus 23। दोन्हीकडचे मायनसचे साइन काय होणार तुमचे, कॅन्सल होणार। काय होणार, कॅन्सल। 23 इकडे मल्टिप्लाय तिकडे केल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड। म्हणून इकडे काय राहिलं, x equals to 23 divided by 23। आन्सर काय आलं, 1। ही आलेली व्हॅल्यू याच्यापैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण काय करू शकतो, पुट करू शकतो। म्हणून मी पुट करणार, पुट x equals to 1 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार, इक्वेशन थर्ड। सांगा काय बनल, x plus 3y equals to 10। x च्या जागी किती पुट करायचे, 1 plus 3y equals to 10 प्लस 1 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस। सांगा काय बनले, 3y equals to 10 minus 1
3y इक्वल्स टू 9, 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे केल्यानंतर काय होणार डिवाइड, काय बनल y इक्वल्स टू 9 डिवाइडेड बाय 3, आन्सर काय येणार तुमचं 3. म्हणून मी काय लिहिणार की x, y, x ची व्हॅल्यू किती आली आपली, x ची व्हॅल्यू किती आली आपली 1, y ची व्हॅल्यू किती आली 3. म्हणून 1,3 इज काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन, काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन. या एक्झाम्पल मध्ये आपण नवीन गोष्ट अशी शिकलो की ज्यावेळेस आपल्याला जर रॅशनल नंबर दिले तर आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी आपण काय करणार तर कन्वर्ट करणार. कशात कन्वर्ट करणार इंटिजर मध्ये. मग अशा वेळेस काय करायचं की जर डिनॉमिनेटर मध्ये सेम नंबर असेल तर सेम नंबर मध्ये इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. जर वेगवेगळे नंबर असतील तर त्याच्या एलसीएम मध्ये इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय करायचं, ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन कसं जाते सोपं जाते. या प्रॉब्लेम मध्ये देखील आपल्याला काय व्हेरिएशन आहे तर आपण हे जे क्वेश्चन आहे वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करणार. असं का करणार त्याचं एक्सप्लेनेशन असं सांगतो. ज्या वेळेस आपल्याला कोएफिशियंट सेम करायचे आयदर x किंवा y, आपल्याला काय करावं लागेल या इक्वेशनला 101 ला मल्टिप्लाय करावं लागेल आणि सेकंड इक्वेशनला किती मल्टिप्लाय करावं लागेल 99 ला. तर यामुळे काय होईल तुमचं कॅल्क्युलेशन वाढू शकते. मग अशा एक्झाम्पल मध्ये काय करायचं एक्झाम्पल बघून घ्या की इथं बघा हे नंबर कसे येतं सेम येतं, हे नंबर कसे येतं सेम येतं. साईनचा चेंजेस असला तरी चालते, प्लस मायनस असला तरी चालते, वेगवेगळे असले तरी चालते, सेम असले तरी चालते. मग अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं पहिले तर आपल्याला करायची दोन्ही इक्वेशनची ऍडिशन. तुम्ही काय लिहिणार ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बघा काय होणार 99x plus 101y equals to 499 इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर 101x plus 99y equals to 500. तर आपल्याला या इक्वेशनची काय करायची ऍडिशन. किती होणार 99 plus 101 200x plus 200y equals to 1000. आता काय करायचं 200 इथं कॉमन मल्टिपल आहे म्हणून या इक्वेशनला काय करायचं 200 ना काय करायचं डिवाइड करायचं. म्हणून इथं काय येणार तुमचं 200 आणि इथं किती भाग जाणार 5 चा. म्हणून इक्वेशन काय बनल x plus y equals to 5. इक्वेशन नंबर काय थर्ड. इक्वेशन नंबर काय थर्ड. याच्यानंतर काय करायचं जशी ऍडिंग केली तशीच या इक्वेशनची काय करायची सबट्रॅक्ट करायचं. काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. म्हणून इथे लिहिणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. सांगा काय बनणार इक्वेशन 99x plus 101y equals to 499 इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर 101x plus 99y equals to 501 इक्वेशन काय सेकंड. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं साइन चेंज मायनस मायनस मायनस. इथं किती राहणार -2x plus 101y minus 99 plus 2y equals to plus 499 minus 501. इथे किती राहणार तुमचे -2. आता आपण या इक्वेशनला कितीने डिवाइड करू शकतो 2 न, कारण की 2 काय येतं कॉमन मल्टिपल येतं. म्हणजे या इक्वेशनला 2 न आपण काय केलं डिवाइड केलं तर आपला असा आन्सर येणार. सांगा काय बनणार इक्वेशन नवीन -x plus y इक्वल्स टू -1 इक्वेशन काय 4. आता काय करायचं हे जे इक्वेशन भेटलं थर्ड आणि फोर्थ याला करायचं आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व. म्हणून आता इथं बघा कोएफिशियंट सेम येतं अपोजिट साइन येतं म्हणून मी इथं काय करणार या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन. एलिमिनेट कोण होणार x काय एलिमिनेट कोण होणार x. इथं कोएफिशियंट 1 आहे इथं किती -1. कोणी तुम्ही लिहिणार ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड इक्वेशन काय आपलं x plus y equals to 5 इक्वेशन थर्ड -x plus y equals to -1 इक्वेशन 4. या दोन्ही इक्वेशनची काय करायची ऍडिशन +1 -1 काय झाले कॅन्सल. y plus y 2y 5 -1 4 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड y equals to 4 divided by 2. आन्सर काय येणार तुमचं 2. त्याच्यानंतर ती स्टेप काय आपली सबस्टिट्यूटिंग
y इक्वल्स टू 2 इन इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करणार थर्ड काय थर्ड इक्वेशन x प्लस y इक्वल्स टू 5 y च्या जागी किती पुट करायचे आपल्याला 2 इक्वल्स टू काय 5 प्लस 2 तिकडे गेले काय होणार मायनस 5 मायनस 2 x इक्वल्स टू किती होणार आपले 3 म्हणून x, y x ची व्हॅल्यू किती आपली 3 y ची व्हॅल्यू किती आहे 2 हे काय होणार इज बोला काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन